काय झालं माहिती आहे का, 2 दिवसापासून विचार करते, जेवण येते पुढ्यात पण सारखा वडापाव खावासा वाटत होता, सारखा वडापाव करावासा वाटत होता. म्हटलं आज करूयाच वडापाव. आणि मनस्वीला काय वडापाव केलेला तर चांगलंच आहे, तिला तर हवंच असतं. आज माझ्याच मनाने मला फरमाईश केली की चल मम्मादेवी वडापाव कर. मग मस्तपैकी मस्त बटाट्याची भाजी केली आणि छान थंड वातावरणात होतं आणि मस्त असा छान वडा केला होता. पाव विकत आणले होते, मस्त तूप लावून पाव पण गरम केले. आणि मनस्वीला काय दम निघेना, ती म्हणाली मम्मी आधी मला वडापाव दे. मग छानपैकी तिला दिला. आणि वडापाव केला की नाही आमच्या इथे पोट भरून खायचं असते बरं का मनस्वीला. मग जेवण नसतं त्या दिवशी, फक्त वडापाव करतो. मग बाहेरचं खाण्यापेक्षा आपलं घरी बरं नाही का. चटणीसुद्धा केली आणि मला लागतात मस्तपैकी अशा तळलेल्या मिरच्या त्याच्यासोबत ताव मारायला. छानपैकी इथे वडे केलेले आहेत, मस्त सुगंध सुटला आहे. तुम्हीसुद्धा असा घरी वडापाव गरमागरम करा आणि आपल्या फॅमिलीसोबत ताव मारा. मनस्वीला खाऊन झालं असलं तरी अजून वडापावच पाहिजे होते. छानपैकी असा वडापाव दिला. आता मी खाणार आहे, तुम्हीसुद्धा या खायला गरमागरम वडापाव. कसा वाटला व्हिडिओ आवडेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. बाय बाय.